कळवण तालुक्यातील रोजंदारी वर्ग 4 कर्मचारी यांचा बेमुदत उपोषण 21/7/2024 पासून कळवण प्रकल्प येथे बसलेला आहे। आज दिनांक 26/8/2024 पर्यंत अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही। या उपोषणामध्ये काही महिला देखील आहेत, परंतु या ठिकाणी उपोषणकर्त्या महिलांना कोणतीही सुरक्षा नाही। प्रांताधिकारी पुलकित सिंग यांनी 26/8/2024 रोजी एक प्रेस नोट काढली। त्यामध्ये उपोषणकर्त्यांना वेळोवेळी पोलीस सुरक्षा, बंदोबस्त, तब्येतीची काळजी, चहा पाणी व्यवस्था व आरोग्य रुग्णवाहिका इत्यादी बाबींची व्यवस्था केली आहे। तसेच तब्येतीबाबत नियमित विचारणा करून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियमित लक्ष दिले असल्याची प्रेस नोट काढली आहे। परंतु यामधील कोणतीही सुरक्षा अथवा चहा पाणी, विचारपूस, रुग्णवाहिका यापैकी कोणतीही व्यवस्था केलेली नाही। ही प्रेस नोट साफ चुकीची आहे व खोटी आहे, उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे। यामध्ये महिला देखील आहेत, त्यांची सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे। या आदिवासी कर्मचारी वर्गाचा मानसिक छळ होत असल्याचे चित्र दिसत असल्याच्या या दरम्यान आंदोलकांनी भावना व्यक्त केल्या आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश पवार, कळवण। 21 ऑगस्ट 2024 पासून आम्ही कळवण प्रकल्प या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत सर्व कर्मचारी। तर बहुत प्रकल्प अधिकारी यांच्याशी आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये साहेब असे म्हणतायत की जवळपास मागच्या वेळी 340 कर्मचारी या ठिकाणी भरलेले होते, परंतु आजच्या घडीला साहेब असे म्हणतायत की 258 कर्मचारी भरू, त्याच्यानंतर बाकीचे जे काही जे लोक आहेत हे इलिगली भरलेले आहेत। परंतु या ठिकाणी कोणतीही आरोग्याची गाडी नाही किंवा पोलीस प्रशासन नाही, काय सांगाल? आम्ही 21 तारखेपासून जे उपोषणाला बसलेलं आहे, आमची कुठलीही दखल यांनी घेतलेली नाही किंवा आम्हाला कुठलीही सुखसुविधा यांनी दिलेली नाही। जे काही आम्ही सगळं पोलिसांची सुविधा किंवा दवाखान्याची सुविधा ते आम्ही स्वखर्चातून केलेली आहे। आणि आमच्याबरोबर जे काही जेंट्स लोक होते ते रात्री आजारी पडलेले असताना आम्ही रात्री 1 वाजता पोलीस गाडीला फोन लावून आम्ही स्वतः त्यांना बोलवून आणि त्या जेंट्स लोकांना दवाखान्यात पाठवलेलं आहे। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी जी काही योजना काढलेली आहे ती लाडकी बहीण योजना, तर ती लाडकी बहीण योजना न आम्हाला देता आम्हाला जे आमच्या कष्टाचं आहे तेच आम्हाला दिलं गेलं पाहिजे। की जसं आमचा मागच्या वेळेस रेग्युलर आदेश निघाला तसं ह्यावेळेस पण आम्हाला कंटिन्यू आदेश निघाला गेला पाहिजे, एवढंच आमचं मत आहे। प्रकल्प ऑफिसमधील कोणत्याही अधिकाऱ्यांनी तुमची दखल घेतली का? नाही, कुणीही आम्हाला प्रत्येक अधिकारी येतो तो त्याच्या बाईकवरून किंवा मोठ्या 4 व्हीलरच्या काचेतून बघतो, पण आमच्याकडे कुणी येऊन बघितलेलं नाही। आणि मोठे अधिकारी जरी आले, प्रकल्प अधिकारी, ते जर आम्ही ह्या इकडच्या कडेला बसलो तर ते तिकडनं जातात, ते तिकडच्या कडेला बसले तर ते इकडनं जातात आम्हाला बघून, पण ते आमच्याकडे कधीही विचारण्यासाठी आलेले नाही। म्हणजे ही जी प्रेस नोट काढलेली ही साफ खोटी आहे? हो, पूर्ण साफ खोटी आहे। हा मावशी, तुम्हाला या ठिकाणी काही नाश्ता पाण्याची सोय केली आहे का? नाही, आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। नाही, पण यांनी प्रेस नोटमध्ये असं दाखवलेलं आहे की उपोषणकर्त्यांना नाश्ता पाणी, चहा, ॲम्ब्युलन्स सेवा, पोलीस बंदोबस्त वगैरे असं तसं, काय सांगाल? नाही, चुकीचं आहे सगळं। म्हणजे याच्यातलं कोणतंच तुम्हाला काहीच मिळालेलं नाही? पुरवलेलं नाही आजपर्यंत। उपोषणकर्त्यांकडून समजत आहे की रात्री तुमची तब्येत बिघडली असता तुम्ही कशाने हॉस्पिटलला गेले? माझी ज्यावेळेस तब्येत बिघडली त्यावेळेस मी माझी स्वतःची मोटरसायकल घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये गेलो। आणि या प्रेस नोटमध्ये तर असं नमूद केलेलं आहे की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे। कुठं आहे इथं ॲम्ब्युलन्स? ॲम्ब्युलन्सचा इथं पत्ताच नाही, करून नाही दिलेली आहे। त्यामध्ये दवाखाना असेल, महिलांची सुरक्षा असेल किंवा मग पिण्याचे पाणी असेल किंवा चहा इथं कुठंही उपलब्ध नसताना साहेबांनी तशी प्रेस नोट काढली आणि असं दाखवलं त्याच्यामध्ये की आम्ही जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांना सगळी सुखसुविधा दिलेली आहे। परंतु आम्हाला साहेबांना एवढंच म्हणायचं आहे का इथं कुठेही आम्हाला सुखसुविधा नाही। आज आमच्यासोबत लेडीजसुद्धा आहेत, काही महिला भगिनी आहेत, त्यांचासुद्धा आज सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यासाठी आम्हाला सुरक्षा देण्यात यावी आणि साहेबांना आम्ही हे पण सांगू शकतो की आमचा जोपर्यंत आम्हाला
ह्या सत्राचा आदेश जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच राहणार आहे आमचं.